नमस्कार प्रेक्षकांनो. तर पारू मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असे पाहायला मिळेल की मारुती पारूला रागवत असतो. तुला मी बजावून ठेवलं होतं की बंगल्याच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही, तरीसुद्धा तू बाहेर कसं काय गेली, तेही आदित्य सरांना घेऊन, कोणालाही न विचारता. तो काही तिला घरात घेत नसतो आणि तिच्यावर खूप ओरडत असतो. तेवढ्यात तिथे आदित्य येतो आणि म्हणतो, मारुती मामा, हे तुम्ही काय करताय? यात पारूची काहीच चूक नाही आहे. मीच तिला सांगितलं होतं मला बाहेर घेऊन जायला. मला घरात खूप बोर होत होतं आणि थोडी फ्रेश हवा पाहिजे होती, म्हणून मी तिला सांगितलं की मला थोडा वेळ बाहेर घेऊन जा आणि तिने माझंच ऐकलं. प्लीज तुम्ही तिला रागवू नका. त्यावर मारुती म्हणतो की आदित्य सर, मी तिला बजावलं होतं की घराबाहेर बंगल्याबाहेर पाऊल ठेवायचं नाही, तरीसुद्धा तिने माझं ऐकलं नाही आणि एवढी मोठी गोष्ट तिने माझ्यापासून लपवून ठेवली. जेव्हा मुले आईवडिलांपासून एखादी गोष्ट लपवून ठेवतात, खोटेपणा करतात आणि त्यांचं ऐकत नाही, त्यावेळी आईवडिलाच्या जीवाला काय वाटतं ना, हे तुम्हाला नाही कळणार. असं ऐकल्यानंतर आता आदित्यलासुद्धा वाईट वाटतं, कारण त्याला वाटतं की मी सुद्धा आईपासून ही गोष्ट लपवून ठेवली आहे. पुढे आता आदित्य मारुती मामाची माफी मागतो. त्यावर मारुती म्हणतो की आदित्य सर, प्लीज तुम्ही माफी मागू नका. माझं एक वडिलाचं काळीज आहे, म्हणून मला काळजी वाटते आणि म्हणून मी तिच्यावर ओरडलो. आणि शेवटी तो पारूला जवळ करतो आणि तिला माफ करतो. नंतर मारुती पारूला आणि गणीला घेऊन घरात जातो. आदित्यसुद्धा त्याच्या घरी परत जातो. इकडे आता दिशा आणि दामिनी दोघीही पायऱ्यावर बसून बोलत असतात की दरवेळेस ही पारू कसं काय वाचते काय माहीत आणि आपलाच पचका होतो. इतका छान प्लॅन केला होता तिला तोंडावर पाडण्याचा. मस्त वहिनींनी तिला घराबाहेर हाकलून दिलं असतं, पण सगळा प्लॅन फ्लॉप गेला. हे तिने सगळं कसं काय केलं काय माहिती. आदित्य तिथे नव्हता आणि अचानक आदित्य रूममध्ये कसं काय आला काय माहिती. त्यावर आता दिशा म्हणते की जे झालं ते झालं, पण आता मात्र मी एक छान प्लॅन केला आहे. सासूमॉमला मी एक लिंक पाठवली आहे, वेडिंगचं जे शूट झालं होतं त्याची लिंक. आता जेव्हा ती पाहतील त्यावेळेस धमाका होणार आहे आणि ह्या पारूला त्या धक्के मारून घराबाहेर काढणार आहेत. हे सगळं पाहायला आता खरंच मज्जा येणार आहे. हे ऐकल्यावर दामिनीलासुद्धा खूप आनंद होतो. इकडे आता पारू विचार करत बसलेली असते जे झालं त्याचा. बा किती दुखावला गेला याचा विचार करून तिला वाईट वाटत असतं. तिच्याबरोबर गणीसुद्धा बसलेला असतो आणि गणी तिला सर्व काही सांगतो की ती जेव्हा बाहेर गेली होती त्यावेळेस बंगल्यावर काय झालं, कसं दामिनी मॅडमने आणि दिशा मॅडमने त्याला त्रास दिला. हे ऐकून पारूला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते की दामिनी मॅडमची हिंमत कसं काय झाली गणी तुला मारायची, आणि हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. आणि ती रडायला लागते. तिला रडताना पाहून गणीलासुद्धा खूप वाईट वाटतं आणि तो म्हणतो की त्यांनी मारल्यापेक्षा तुझ्या रडण्याचा जास्त त्रास होत आहे मला. त्यावर पारू म्हणते की कसं मोठ्या माणसासारखं बोलायला लागलास तू गणी, खरंच खूप मोठा झाला आहे या वयात. नंतर पारू त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवते. आता इकडे दुसरा दिवस उजाडतो आणि पारू अहिल्या मॅडम्सशी बोलायला येते आणि त्यांना खरं खरं काय ते सांगते की मी आदित्य सरांना काल बाहेर घेऊन गेले होते, मला माफ करा. पण अहिल्या मात्र तिच्यावर न चिडता तिच्या प्रामाणिकपणावर फिदा होते आणि तिला म्हणते तू जे केलं ते योग्यच केलं. मीच तुझ्यावर आदित्यची जबाबदारी सोडून गेले होते आणि तू ती चोख पार पाडलीस. त्यानंतर पारू आता तिच्या कामाला निघून जाते. इकडे आता अहिल्या दिशाला म्हणते की दिशा, तू मला कसली तरी लिंक पाठवली होतीस ना, कशाची लिंक आहे ती? त्यावर दिशा म्हणते की सासू मॉम, ते आपण जे लग्नाचं शूट केलं होतं ना त्याची लिंक आहे. त्या दिवशी ते बघायचंच राहून गेलं, मला असंच नेटवर दिसली म्हणून मी तुम्हाला पाठवली. बघा ना तुम्हाला वेळ असेल तर आत्ता. लगेच अहिल्या हो म्हणते आणि ती लिंक ओपन करते. ती ते बघून लगेचच सावित्रीला सांगते की आदित्यला आणि प्रीतमला बोलवून आणा आणि हरीशला सुद्धा निरोप द्या की मी बोलावलं आहे. इकडे आता प्रीतम आणि आदित्य दोघेही रूममध्ये बोलत बसलेले असतात. प्रीतम आदित्यला विचारत असतो की कसा गेला तुझा कालचा दिवस दादा, छान फिरलास ना, एन्जॉय केलंस ना तू? त्यावर आदित्य म्हणतो की हो प्रीतम, काल मी एक वेगळीच दुनिया बघितली, सामान्य माणसांची दुनिया जी आपण कधीच पाहिलेली नाही आहे. खरं तर आपण किती लकी आहोत की आपल्याला सगळं किती आरामात मिळत आहे. पण एक साधं जीवन खरंच अवघड असतं आणि खूप वेगळं होतं ते.
आणि हे सगळं पारूमुळे मला बघायला मिळालं. खरं तर याबद्दल मी पारूला थँक्स म्हणायला पाहिजे. पुढे आदित्य म्हणतो की मी आईला खरं खरं सांगायला पाहिजे त्या ॲड शूटबद्दल. एवढी मोठी गोष्ट आईपासून लपवून ठेवली आहे, मला खूप वाईट वाटत आहे. त्यावर प्रीतम त्याला समजावतो की ठीक आहे दादा, मी सगळं मॅनेज केलं आहे, तू नको काळजी करूस. तेवढ्यात त्यांना दोघांना बोलवण्यासाठी येतात आणि ते दोघेही घाबरतात आणि आईकडे जातात. इकडे आता अहिल्या आदित्य आणि प्रीतमला ओरडते आणि म्हणते की आदित्य, हे मी काय बघतीये, हे काय केलं आहेस तू. हे ऐकून तर आदित्यला खूप भीती वाटते. त्याला वाटतं की आता आईला कळालं असेल मी त्या ॲड शूटमध्ये मॉडेल म्हणून काम केलं आहे. पुढे अहिल्या म्हणते की मला ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून. तो जो शूटचा व्हिडिओ आहे तो इंटरनेटवरून गायब झाला आहे, असं कसं झालं. आणि तुमच्याकडे हार्ड ड्राईव्हमध्ये बॅकअप तर असेलच ना. अजूनपर्यंत मी ती ॲड शूट बघितली नाही आहे. हे ऐकल्यावर कुठेतरी आदित्यला आणि प्रीतमला दिलासा मिळतो की अजून आईने पाहिलं नाही आहे. पण पुढे अहिल्या त्यांच्यावर ओरडते की असं कधीपासून काम करायला लागलात तुम्ही. आपल्याकडे ओरिजिनल फुटेज नाही आहे, त्याचं बॅकअपसुद्धा नाही आहे. त्यावर प्रीतम म्हणतो की ॲक्च्युली त्या दिवशी घाई गडबडीमध्ये क्लायंट ते ओरिजिनल फुटेज घेऊन गेले. मी त्यांना मेल करायला सांगितलं आहे, करतील ते मेल आणि मिळेल आपल्याला ते फुटेज. त्यावर अहिल्या म्हणते की ताबडतोब त्यांना मेल करायला सांगा आणि ते फुटेज मिळवा. हे ऐकल्यानंतर मात्र दिशा आणि दामिनी दोघींचा पचका होतो आणि दोघींचा मूड ऑफ होतो. कारण परत एकदा आदित्य आणि पारू दोघेही वाचलेले आहेत आणि अहिल्याला मात्र काहीच कळालं नाही आणि कोणाला काही ओरडाही बसला नाही. तेवढ्यात तिथे हरीश येतो. अहिल्या हरीशला म्हणते की हरीश, तुमचं लग्न आता जवळ आलं आहे, 1 महिन्यावर येऊन ठेपलं आहे. सगळं काही मारुतीच्याच मनाने होणार आहे, पण तरीसुद्धा लग्न आपल्याच घरात होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की लग्न होईपर्यंत तू इथेच थांब. म्हणजे कसं तुला ही तयारी बघता येईल आणि पारूसोबतही वेळ मिळेल. हरीशसुद्धा हो म्हणतो. हे ऐकल्यानंतर दामिनी म्हणते की वहिनीने तर ही धर्मशाळाच करून ठेवली आहे. आधी दिशाला काय बोलवलं, आता या हरीशला काय बोलवलं, हे सगळं काय चाललं आहे या घरात. इकडे आता किचनमध्ये पारू काम करत असते आणि काम करत करत विचार करत असते की माझं तर आदित्य सरांसोबत लग्न झालं आहे. खरं तर माझी लायकी फक्त या घरात काम करण्याची आहे, या घरची सून होण्याची नाही. पण तरीसुद्धा देवाने तर माझं आणि आदित्य सरांचं लग्न लावून टाकलं आहे आणि मी ते मनापासून स्वीकारलं आहे. जरी कोणाला ते मान्य नसेल, सगळ्यांना ते खोटं वाटत असेल, तर माझ्यासाठी ते सगळे विधी खरेच होते. आता खरं तर हा पारूचा मूर्खपणा आहे की एका खोट्या लग्नाला ती खरं मानून बसली आहे. आणि सगळ्यात मोठा कळस म्हणजे आता ती आदित्य सरांसाठी वटपौर्णिमासुद्धा करणार आहे, आदित्य सरांची बायको या नात्याने. आता हे सगळं किती दिवस चालणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.